पहिला चेंडू सुरेख पद्धतीने असेल बघायचा हा पंचांचा सर्व मी वाट बघतोय. वाईट चेंडू पहिला चेंडू चांगली सुरुवात उमेदमान संघाची होताना दिसते. अवांतर चेंडू अवांतर धाव मिळते. नवगड संघातील कुंदन कुंदन नवगड संघातील कुंदन प्लीज इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. या जा प्लीज या स्कोरिंगला बसा. चार लावा. इथे 4 तिथे 4. जर खेळाडू 10 असतील तर तिकडे 4 इकडे 4. फुलटॉस चेंडू आहे आणि याजवळ दमदार बारदार चौकार. चौकाराने सुरुवात होताना दिसते. मात्र वाईटने सुरुवात झालेली आहे उमेदमान संघाची. या प्लीज कुंदन बसा. धन्यवाद कुंदन. सामना 4 षटकांत आहे. पांडू संघामध्ये 10 खेळाडू फक्त आहेत. 10वे खेळाडू कोण असतील तर भरत राऊत. सुरेख चेंडू सुरेख फटका अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रयत्न होता. हेमंत आहेत मग थोडीशी मिसफील्ड होताना दिसते. 2 धावा झालेत बघता बघता पूर्ण झालेले आहेत. सुरेख धावांचा जो टार्गेट सेट केलेला आहे उमेदमान संघाने या 4 षटकामध्ये नक्कीच 40च्या पलीकडे धावसंख्या कशी का उभारतील. मात्र पांडू संघ देखील जरी खेळाडू एक कमी असला मात्र पांडू संघाचे फलंदाजी त्यांना माहिती आहे कुठल्या दर्जाची फलंदाजी आहे. सुरेख चेंडू सुरेख सॉफ्ट आणि प्रकार खेळून काढले चेंडू होता मिडीयम क्षेत्रामध्ये. चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होता थ्रो देखील मात्र इथे चेंडू सापडत नाहीये. मला जीवनदान भेट फलंदाज मनोज यांना 2 धावा. 2 सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जे लाईव्ह प्रेक्षक जोडलेले आहेत दमन स्पर्धेमध्ये त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. फॅमिली स्पोर्ट्स आणि आग्री कॉलेज सामाजिक संस्था आणि या सर्व 23 संघांकडून सर्व प्रेक्षकांचं जे पाठीराख्यात त्यांचं देखील विशेष या दमन स्पर्धेमध्ये दमन कप मध्ये हार्दिक स्वागत आहे. सुरेख फटके वेळ सुरू आहे. धाव संख्या 10 झालेली आहे. जयप्रकाश मनोज साठी येणारा चेंडू सुरेख चेंडू सुरेख फटका कार्पेट ड्राय चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातो चेंडू आणि ते बघायचा. मात्र सचिन बाद मात्र काय प्लॅन केला बघा. मनोज पटेल बाद करण्याचा चांगला प्रयत्न होता मात्र त्यांनी तिथे चेंडू न लावता चेंडू फेकून दिला स्ट्राईक वरती आणि धावच्या रूपाने चांगला मोठा मजबूत खेळाडू बाद झालेला आहे. स्फोटक खेळाडू सचिन बाद होतोय बघायचा. चांगला प्लॅन मध्ये एक फसलेला आहे. जेवायला गेले नक्कीच जबरदस्त टाटाने चांगली ऍक्शन केली होती. चेंडू स्टंपवर लावण्याचे मात्र चेंडू न लावता त्यांनी डायरेक्ट चेंडू फेकून दिला पिचच्या मधोमध आणि चेंडू एक्स्ट्रानं धडकला आणि अशा प्रकारे 1 ते 2 पावलं कमी पडला सचिन आणि धावच्या रूपाने पहिल्या ते घडी बाद होतो उमेदमान संघाचा 11 या धावेवरती. आणि संघाचे संघनायक जेपी
प्लीज वेळ वाया घालू वाचवा जरा. आज भरपूर संघ खेळायचे अजून अजून उमेदमान झाली ओव्हर झाली. शिंदे ओव्हर झाली का? वाईट पडला एक चौकार आला 2-2 सिंगल आणि रनआउट. डॉट कुठे गेला मागे तो एक रन काढली ना रिवर्स मारला तो. मग तो रिवर्स मारला एक रन. एक चेंडू बाकी आहे बघा. पहिला चेंडू वाईट आला चौकार आला 2-2 सिंगल आणि रनआउट. डॉट चेंडू गेलेला नाहीये. शेवटचा चेंडू आहे बाकी आहे मात्र चांगला गडी मध्ये बाद होताना दिसतोय. सचिन बाद होतोय. लो फुलटा चेंडू मात्र हा बॅटवर घेता आला नाही चेंडू. आता पहिले सतत संपलेल्या धाव संख्या 1 गडी बाद 11 मात्र जी सरासरी त्यांनी मेंटेन ठेवली होती जी त्यांना पाहिजे होती असतं रन रेट मध्ये ती सरासरी माइंडसेट केलं होतं मात्र 11 धावा आलेल्या आहेत. मी मगाशी उल्लेख केला 4 शतकामध्ये कमीत कमी 40-45 धावा तुम्हाला पाहिजेत. सकाळपासून तो स्कोर सुरू आहे 35-40 42 45 44 46. धन्यवाद अमित भाऊ. प्रेमनाथ सुरेख गोलंदाजी बघायचं इथे आनंद सुरू आहे मात्र अपील करता एसटी चेंडू लागून थोडं लांब जातोय. आणखीन एक इथे मात्र ही 3 धावा 1 धाव होती 2 धावा झाल्या. तिसरी धाव देखील पूर्ण झाली प्रेमनाथ पाटील यांच्या चेंडूवरती. डॉट चेंडू इथे होता मात्र त्या डॉट चेंडूचं रूपांतर बघा 1 धाव 2 धाव आणि 3 धाव. चांगली संधी आली होती रनआउट करण्याची. जबरदस्त सुरेख खेळ सुरू आहे या दमन कप मध्ये दमन नगरीमध्ये. ज्या ज्या व्यक्तींनी खास करून माछी मिटना पटेल जे समाज आहेत त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. चेंडू निसटतो सुटतो यशरक्षाला गाता चेंडू करून भेटत नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू तर 22 पंच शिंदे मार्फत आलेला आहे. 2 चेंडू लागोपाठ त्यांनी डॉट टाकले ते मात्र व्यवस्थित गॅदर करता आलं नाही. मेस्टिनच्या मागे नेहमी कोण असतो तर हेमंत असतो. हेमंत पॉईंट लावू बाय मेस्टिनच्या मागे दिलीप आहेत. सुरेख चेंडू सुरेख फटका मात्र फटका राहतोय सीमारेषे बाहेर. मिळतील 6 धावा षटकार. बघा मनोजची काय पॉवर आहे काय खासियत आहे खेळण्याची मात्र बरेचशा वेळानंतर काळानंतर मनोज आज दिसला बॅटर मध्ये. आणि त्याचा मुलगा देखील आमच्या बाजूला बसलेला आहे. मग तो बोलतो पप्पाने गेल्या वर्षी बॅटिंग केली होती मात्र ह्या वर्षी बॅटिंग केली आणि ती पण कुठे दमन मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर. ती पण गुजरात मध्ये जिथे बिअरची पॉवर कमी आहे तिथे. सुरेख फटका मात्र फटका तात्या सोडणार नाहीये. आणखीन एक गडी बाद होतोय. सुरेख झेल टिपतोय जयप्रकाश उर्फ तात्या आणि मनोज पाटील यांची खेळी संपुष्ट होत्या. जरीच मनोज बाद झाला मात्र त्यांनी चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. चांगल्या धावसंख्या उभारल्या. नक्कीच आदरणीचे कर्मचारी आहेत राई मुर्दा मरुआ त्यांचा वॉर्ड आहे त्या एरियामध्ये फिरत असतात ते मनोज. आज मात्र दमन दौऱ्यावरती आले 3 दिवस. लाईट जाणार नाही राई मुर्दा मरुआला. नागेश पाटील आणि जी सचिन पाटील जी खेळली होती मागच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त
बालकुम स्पर्धेमध्ये 5 ओव्हरमध्ये 7 धावांची गरज होती आणि त्या 7 धावा 3 षटकामध्ये त्यांनी पूर्ण केल्या. सुरेख चेंडू जास्त उचली घेतली. चेंडू पडल्यानंतर जास्त उचली घेतोय. डोक्याच्या वरून चेंडू जातोय. नागेशांच्या हा चेंडू निर्धार होता प्रेमनाथांच्या गोलंदाजीवरती. चंद्रशेखर होळेकर वेलकम. जितेंद्र पाटील बाजूबाजूला उभे आहेत. दोन्ही संघ नाही. काहीसा कॉम्प्रोमाइज सुरू आहे त्यांना दोघांचा. काही चर्चा सुरू आहे. सुरेख पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. आता प्रेमनाथ आणि प्रेमनाथ झळकला. यात नक्कीच हा वाईटचा इशारा नंतर आलेला आहे असं आम्हाला वाटलं होतं. हा चेंडू डॉट गेला की काय. इथे पेन अँड डॉट देखील केला होता कुंदांनी. मात्र डॉटला वेट केलं आणि नंतर वेट करून वाईट दिला. धाव संख्या झाली ती 22 धावा धाव फलकावरती. बघा रिव्हर्सचा प्रयत्न मात्र त्याच्यामध्ये सफलता नाही आहे. मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू होतं. मग असं वाईट चेंडू जो कव्हर केलेला आहे. मात्र इथून जो आम्हाला आवाज आला होता मुलं बसलेले आहेत. आता रिव्हर्सचा अटेंड प्रयत्न करा तो त्यांनी करतोय. मात्र त्याच्यामध्ये रिव्हर्स बॅटला चेंडू लागत नाहीये. मात्र सतत संपलेले आहेत. तर दुसरं धाव संख्या 22 सरासरी 11च्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. 1 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा 1 गडी बाद. 2 हो गया. जबरदस्त गोलंदाज सुरू आहे. फलंदाज सुरू आहे. 11 सरी आणि नक्कीच प्रमोद येतोय. सुरेख फटका. आता हेमंत बाबा चेंडू आडू शकत नाही. चेंडू लांब जात चेंडू जातोय. कव्हर आणि पॉइंट मध्ये चेंडू जातोय. फक्त आणि फक्त 2 धाव आलेले आहेत. असं मला वाटलं हा फटका 3 धाव घेतील की काय. मात्र दोन्ही फलंदाज आहेत ते जबरदस्त समान ताकदीचे फलंदाज आहेत. स्ट्राईक वरती हा असो का तो असो दोन्ही फलंदाज चांगले आहेत. अप्रतिम चेंडू ओढतोय. पडल्याने थोडी उचली घेतोय. प्रमोद भोईर नंबर 3 चा गोलंदाज. सामना 4 षटकांचा आणि सर्व संघांना विनंती करतो वेळ वाचवा. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम चेंडू अडतोय आणि नक्कीच ह्याचा फायदा होतोय पांडू संघाला. कदाचित थोडं साईडने चेंडू गेला असता ना. आउटफील्ड फास्ट आहे. चौकार देखील गेला असता. नागेश सुरेख फटका. बघायचा फटका किती धावांचा तात्यात. चेंडू आडेपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. कालबॅक करतोय आणि नक्कीच जबरदस्त जो जाळं लावलेला पांडू संघाने त्या जाळ्यामध्ये नक्कीच आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत. 2 खाजे आलेले आहेत. म्हणजे कमी धावा जो षटक कोण टाकेल कुठला कोणाला टाकेल येणाऱ्या या मॅच मध्ये. पुन्हा एकदा उचली घेतला चेंडू. बघा चेंडू लांबच जातोय. दोन्ही सदस्य धावतात. एक चेंडू जातोय फूर जातोय. चौकार येतोय. चेंडू जातो फास्ट. आउटफील्ड फास्ट मग अशी बोललो मी. आणि चेंडू गेलेला सीमारेषा बाहेर मिळतील या 4 धावा उमेदमान संघाला. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झालेली आहे ती 30. सब बटन दबाएगा. पट्टा मोबाइल का भी सब बटन दबाएगा ना. क्या है वो लाला है कुछ भी कर सकता है. वाईट सेशर पंधर मार्फत येतोय. शिंदे सर आहेत.
MCA पंचायत अष्टपैलू खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्ष लेझरचा आणि टेनिसचा त्यांना भरपूर अनुभव आहे आणि आता ते पंचगिरीसाठी वळाले आहेत आणि आपल्या आगरी कॉलेज सामान्य संस्थेमध्ये ऑफिशियली पंच असं म्हटलं हरकत नाहीये. सूर्य फटका बघायचा किती धावांचा फटका मिळतील. 4 धावा. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि वेग देखील वाढतोय. आलेल्या त्या दमदार बहारदार चौकार. धाव संख्या झाली 3 शतक संपल्यानंतर 35 धावा. 35 धावांचा अजून 6 चेंडू बाकी आहे. शतक बाकी आहे. नक्कीच मग चर्चा सुरू होती. पुढील सामना असेल ओळा वर्सेस जुचेंद्र. मग चर्चा सुरू होती. जितू पाटील आणि चंद्रशेखर ओळे चर्चा सुरू होती. मात्र जास्त काय मी ऐकलं नाही. ते बोलले होत्या आता काय कॉम्प्रोमाइज करूया आपण रात्री बसूया एवढं मी ऐकलं. सुहास पाटील मारू नका रे, इज्जत ठेवा. सुरेख चेंडू अपील करतोय मात्र आपली दाद घेत नाही शिंदे. मात्र स्ट्राईक पुन्हा. मात्र उमेदवार गावाची जावं आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. जावायला 2-3 षटका जर मारले तर नक्कीच चांगली धावसंख्या दिसेल. डॉट चेंडू आहे मात्र या चेंडूवरती कुठली धाव घेतली नाही. कॉलबॅक करतोय स्वतः जयप्रकाश. बॅटचा स्पर्श करतोय. एसटीच्या मागे असलेले दिलीप भोईर सुंदर झेल टिपतो. आणखीन एक गडी बाद होतोय. सुरेख गोलंदाजी उमेदवार गावातील जर जावई अशी चुकीची माहिती आली होती. उमेदवारांची मुलं आले त्यांनी चुकीची माहिती आम्हाला दिली होती. संजय येतोय. शेवटचं शतक सुरू आहे. 3.2 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र या 4 चेंडू मध्ये कमीत कमी 8 ते 10 धावा जरी आल्या तर नक्कीच 40च्या 45च्या पुढे उमेदवार संघ जाऊ शकेल. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. सुरेख अप्रतिम चेंडू टप्पा होता. पडल्यान थोडी उचली घेतो. चेंडू बॉडीला लागतोय आणि पंचांतर लेग बायचा. मात्र ही जी बॅटने धाव नाही आहे बॉडीला लागून चेंडू साईडला जातोय. आतापर्यंत 3 चेंडू अप्रतिम त्यांनी हाताळलेले आहेत. सुहासाने डॉट चेंडू विकेट आणि पुन्हा आता लेग बाईज. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक वरती जयप्रकाश वर्सेस सुहास असा सामना असेल. सुरेख अप्रतिम टप्पा लाईन ठेवलेल्या सुहासांनी. मात्र हे शेवटचं षटक आणि नक्कीच या शेवटच्या षटकामध्ये असं वाटलं होतं 2 ते 3 षटकार आपल्याला बघायला मिळतील. मात्र आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव ती पण लेग बायच्या रूपाने आलेली आहे. वेल डन सुहास. सुंदर गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चेंडू जबरदस्त चांगला टप्पा भेटलेला आहे. मात्र त्याने जेवताना काय जेवलाय तर त्यालाच माहित. मात्र सुरेख टप्पा. सुरेख अप्रतिम वेग चेंडूला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा आतमध्ये किंवा बाहेर जातोय. मात्र काही समजत नाही जेपी यांना. मला असं वाटतं चष्मा बदललाय का जेपी यांचा. आता काय मॅप टाक आपल्या याच्यामध्ये आहे लोकेशन. मी स्कोर लिहिते. विजय कोणा फोनला मी स्कोर लिहिते. सुरेख स्टेप आउट खेळले. बघायचा फटका किती धावांचा असेल. चांगला चेंडू आडतोय समोरच्या आतमध्ये. मात्र अंडरम थ्रो करतोय. 2 धावा. मात्र 3री धाव घेताना जेपी थोडं कमी पडतोय. मात्र या फक्त आणि फक्त 2 धावा आम्ही मोजतो आमच्या स्कोर बोर्ड वरती. आणि एकूणच धाव संख्या झाली ती 38 धावा आणि 39 धावांचं आव्हान
पांडू स्पोर्ट्स पांडूला आलेला आहे. पुढील सामना असेल जुचंद्र वर्सेस ओळा संघ. दोन्ही संघ तयार आहेत, वॉर्मअप मध्ये आहेत. सर्वांनी वॉर्मअप करून घ्यायचा आणि सर्वांना विनंती करतो वेळ वाचव मित्रांनो. दमन कप आहे, आपल्या 8 संघ खेळत ना आजच्या दिवसामध्ये. थँक्यू. पांडू संघात चेंडू आलेला आहे, त्याचं नाव लिहिलं लगेच पांडू. खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पावजे गावातील माजी खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, आचार्य आहेत. नक्कीच केसरीजी भोईर उपाध्यक्ष आहेत. बघा कोण टॉस बोलतोय, कोण टॉस जिंकतोय यापेक्षा कोण टॉस हारणे जिंकण्यापेक्षा कोण मॅच जिंकतोय महत्वाचं आहे. आणि जुचेंद्र मास्टर संघ टॉस जिंकतोय. लगेच फिल्डिंगचा त्यांनी लगेच कॉल करतो आम्हाला फील्ड म्हणून. नक्कीच शिंदे बरोबर भरपूर फोटो सेशन सुरू आहे. ही आठवण म्हणून आपल्या मोबाईल मध्ये कैद झालेली आहे. नक्कीच समोरील पंच शिंदे आहेत आणि स्पेअर लेग पंच मंगेश पाटील, धन्यवाद. आणि तिथं बरेचसे खेळाडू मगासपासून मी सकाळपासून बघतोय जे पंच शिंदे बरोबर भरपूर फोटो काढतात. मात्र आपले अग्रिकोली सामाजिक संस्थेमध्ये जे पंच आहेत शिंदे चांगला निर्णय, योग्य निर्णय देतात. भरपूर स्पर्धेमध्ये बघितलं 39 धावांचं लक्ष. आपण सरळ 10ची म्हणले हरकत नाहीये मात्र पांडू संघासमोर. मात्र नक्कीच ह्या 39 धावा करताना हे 4 गोलंदाज उमेदवार संघाचे गोलंदाज आहेत. नक्कीच विशेष सूचना पुन्हा एकदा मंडळामार्फत आपल्याला येतोय. जे खेळाडू जेवायचे असतील, जे पाठे राखे, जे पाहुणे आले ते जेवायचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर जेवून घ्या मित्रांनो. वेळ जास्त झालेली आहे, जेवून घ्या. पिण्यासाठी पाहिजे असेल तर मटण घेऊन जा. आणि आता बघा 3:30 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. यस 39 39 धावांचं लक्ष. जयप्रकाश पाटील, जेपी, दिलीप भोईर आणि प्रमोद भोईर. अगदी सेफ लँडिंग चेंडू पडतोय, चांगली फिल्डिंग, मात्र थ्रो तितकं प्रॉमिसिंग नाहीये. मिळतील या पहिल्या चेंडूवरती 2 धावा. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन फ्रॉम पांजू मास्टर वर्सेस उमेन मास्टर. दोन्ही संघ
हे आजूबाजू संघात एकाच स्टेशनावरती आपण उतरायला लागतं जाताना. नक्कीच एक वसई एक नायगाव संघ आहे. मात्र आम्ही जाता असताना नायगावला उतरतो. पुन्हा त्याच ठिकाणी चेंडू पडतो, त्याच ठिकाणी चेंडू लँडिंग होतं. तेच खेळाडू येतोय, सचिन येतोय. सचिन नाही आहे, मयूर आहे. आता मात्र एकच धाव घेतील दोन्ही फलंदाज. उमेदवार संघामध्ये देखील नवीन खेळाडूंना आज संधी आलेली आहे खेळण्याची. कारण खेळाडू कमी आहेत, काही आले नाहीत. उद्या देखील खेळाडू येतीलच. आम्ही फक्त वाट बघतो गणेश मात्रे यांची, गण्याची. तो निघाला, येतो, संध्याकाळी पोहोचेल तो. अप्रतिम चेंडू, जबरदस्त चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता. मात्र चेंडू बघायचा आहे, चेंडू होता सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी हा येतोय नशीबवान दमदार चौकार. आम्हाला जोडलेले आहेत कुंदन, नोकर गावातील एक हॅन्सम खेळाडू, माजी खेळाडू आहेत आणि समाजसेवक आहेत. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव. एक चेंडू पकडायला 3 खेळाडू आलेले आहेत बघा. चांगलं बॅकअप, चांगलं कव्हर ते होताना दिसतं. तर दिलीपने षटकार जर मारला तर दिलीप म्हात्रे एक्सर यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. बघा चांगली संधी आहे, संध्याकाळचा खर्च निघून जाईल. सुरेश स्टेट अगदी पंचांच्या वरून फटका खेळतात. सचिन आहेत आणि सचिन चेंडू आडेपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. बघा दिलीपला चांगली संधी आहे आणि संधी जर आली मात्र मॅच देखील तितकी महत्वाची आहे आणि 500 रुपये देखील महत्वाचं आहे. 5 बियर संध्याकाळी येतील, 5 बियर. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर चेंडू होता. प्रमोदने चांगले शांततेने खेळून काढलेला आहे. एक धाव जरी आली तरी चालेल, एक धाव महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी असं म्हटलं हरकत नाहीये. मात्र शतक संपलेलं आहे ते पहिलं धाव संख्या हा 10 बिनबाद 10. मात्र जी सरासरी पाहिजे होती त्या सरासरीने पांडू संघ खेळत आहे. नक्कीच पुढील गुण कोण असेल? मयूर. मयूर येतोय. नक्कीच 29 धावा, 18 चेंडू. धावसंख्या 10 झालेली आहे. गडी बाद अजून झालेला नाहीये. दिलीप आणि प्रमोदची खेळी चांगली पांडू संघाच्या वतीने होत आहे आणि नक्कीच सर्वांचे लाडके बावदे कांदरबाड संघातील एक संघनायक, माजी संघनायक, चांगले खेळाडू, चांगले व्यक्तिमत्व, आपल्या आगरी कॉलेज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी मात्रे साहेबांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम सर. कमलेशजी मात्रे यांचं आगमन झालेलं आहे ते या दमन कप मध्ये. सरांचं स्वागत आहे. हा चेंडू लेफ्ट वर सोडून देतोय मात्र हा चेंडू डॉट घोषित करतात पंच शिंदे. कमलेशजी मात्रे वेलकम. जबरदस्त या स्पर्धेला 2 महिन्यापासून ती तयारी सुरू होती आपल्या पदाधिकाऱ्यांचं देखील सर्वांचं आणि ज्या ज्या व्यक्तींनी इथे दमन मध्ये त्यांनी जी मदत केलेली आहे आणि ज्या ज्या व्यक्तींनी ट्रॉफ्या जी काही वस्तू रूपाने ती देणगी रूपाने दिली त्यांचं देखील सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. सुरेख चेंडू, सुरेख फटका, कार्पेट ड्राईव्ह खेळतोय. जेपी चेंडू आवडेपर्यंत एकदा कम झालेला आहे. दुसरी धावांचा चांगला प्रयत्न होता आणि हा 2 धावा अपील करतो मात्र स्पेलिंग पंच मंगेश पाटीलात आरके संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. राजेश मान्यश्री राजेश रेवडेकर.
आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जी बॅट त्यांना देण्यात आपल्याला आपल्या मंडळाला देण्यात आलेली आहे आणि मॅन ऑफ द सिरीज जो पुरस्कार पटकावेल ते त्यांना बॅट देण्यात येतील. धन्यवाद. आणि नक्कीच सामना सुरू आहे. उमेन वर्सेस पांजू. 39 धावांचा पाठलाग करत असताना पांजू संघ. मात्र दिलीप भोईर बॅट चांगली मारतात. मात्र जितके बॅटमध्ये व्यवस्थित फटके येत नाहीये दिलीप यांच्या. एक 2 धावा सुरू आहेत. मात्र पांजू संघासाठी चांगला आहे. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1.4 चेंडू टाकून झालेले आहेत. आणि नक्कीच आपल्या मंडळाचा नियम आहे 4 चेंडू झालेले आहेत. ऐकायला येत नाही. ओके. रिटायरमेंट घेत आहेत दिलीप भोईर. सुरेख अप्रतिम अप्रतिम दमदार बारदार येतोय हा बॅट मधून षटकार. जबरदस्त फटका येतोय प्रमोद भोईर यांच्या बॅट मधून. सुंदर फटकेबाजी प्रमोदांच्या बॅट मध्ये. आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार बघायला मिळतोय. अध्यक्ष कमलेश मात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. अगदी टायमिंग केलं बघा आणि त्या बॅटमध्ये चेंडू आल्यानंतर चेंडू भरपूर लांब गेला आणि पांडू संघाला नेऊन ठेवलं 20 या धावेवरती. सुरेख अप्रतिम वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क ते होत नाहीये. मात्र सतत संपलेले ते पहिलं धाव संख्या 20. एक गडी बाद मात्र रिटायर झालेला दिलीप भोईर 9 चेंडू संपल्यानंतर. जयप्रकाश पाटील तात्या कॅप्टन पांडू संघाचे. आणि पुढील गोलंदाज कोण असेल थोडं थकवा जाणवतोय. नक्कीच जयप्रकाश पाटील गेले. मला पुढील गोलंदाज कोण वापरावा लागेल अगेन्स्ट तसाच वापरलेला गोलंदाज समान ताकदीचा गोलंदाज वापरलेला आहे. गोलंदाजाचं नाव आहे प्रशांत. आपण सामना बघतो उमेनमन वर्सेस पांजू. हा सामना सुरू आहे. धाव संख्या 20. अर्जुनी 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 12-19. एक जर षटकार आला तर नक्कीच सामना थोडा पांडूच्या बाजून झुकून जाईल 60%. मात्र अजून सामना समान सामना आहे. काही सांगू शकत नाही या षटकामागे किती धावा आल्या जास्तीत जास्त तर हा सामना पांडू संघ जिंकेल. किंवा धावा कमी आल्या तर नक्कीच हा सामना उमेदमान संघ जिंकेल. मग अशा आर.के. मरो संघाने काय वापरलं गोलंदाज तो संघनायक नरेश मात्रे. सुरेख अप्रतिम ब्लँड स्ट्रोक खेळला. मात्र वोटिंग देखील सुरू आहे. कोण संघ जिंकेल किती टक्के. मात्र उमेदमान संघाला 67 आणि 33% पांडू संघाला. बघायचं कोण सामना जिंकतोय. अजूनही सामना संपलेला नाहीये. जिथपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तिथपर्यंत सामना संपलेला नाहीये. जयप्रकाश ऑन द स्ट्राइक. गोलंदाजीवरती प्रशांत. नक्कीच तुम्ही पण वोटिंग करू शकताल. उंच फटका उंच 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 चेंडू खाली जेल सुटतोय. नक्कीच कमलेशजी मात्रे संध्याकाळी तुमचं स्पेशल स्वागत आहे. आणि त्यांचे जावयात राजेश मान्य श्री राजेश एवडेकर यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जी बॅट आलेली आहे युट्यूबला बघा. युट्यूब वाले अध्यक्ष आलेले आहेत.
ठीक आहे, समोर समोर घ्या. जबरदस्त अपील करतो मात्र तात्या बघा स्वतः आपल्याला बाद दिल्यात, मी बाद आहे म्हणून. मात्र आम्हाला 300 जे प्रेक्षक आहेत ते लाईव्ह जोडलेले आहेत. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नक्कीच वोट करा आणि नक्कीच या चॅनलचं नाव आहे स्पोर्ट्स फॅमिली. नक्कीच हे जे लाईव्ह चॅनल आहे ते मुर्दा गावामध्ये सामन्या धावसंख्या 22 झालेले आहे. 22 3 चेंडू संपलेले आहेत. 9 चेंडूत 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. 9 चेंडू 17 धावांची गरज. एक षटकार जर आला तर नक्कीच सामनाचा चित्र लगेच पलटेल. पिक्चर अभी मेरे बाकी मेरे दोस्त. आपण बघत आहे दमन कप दमन स्पर्धा जबरदस्त सुरुवात. गेल्या 2 महिन्यापासून आमच्या मंडळाचे पदाधिकारी आणि नक्कीच ट्रिक बघा, अगदी त्यांच्या मागे चेंडू लपवून ठेवलेला आहे गोलंदाजांनी. फटका येतोय, मोठा येतोय फटका सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि जबरदस्त सुहासांच्या बॅट मधून आत येतोय दमदार, बहारदार, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. बघा पांढरे प्रेक्षक देखील खुश झालेले, काका देखील खुश झालेले आहेत. सुरेख फटका. नक्कीच हा चेंडू का असेल वाईट पंचांमार्फत येतोय. जास्त चेंडू फट लावलेले आहेत गोलंदाजांनी. चेंडू जास्त पिचच्या बाहेर जातोय आणि नक्कीच वोटिंग तिकडे थोडं खाली वरती झालेले आहे. 55% झालेले आहे उमेदमान आणि 45% झालेले आहे पांजू, अशी वोटिंग आलेली आहे आम्हाला त्या स्क्रीनवरती. सुरेख फटका. सचिन आहे, सचिन सुंदर झेल टिपतो, कुठलीच चूक न करता अप्रतिम झेल टिपतो ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये. सुहासची खेळी संपुष्ट. मात्र सुहासने आलेला षटकार मारल्यानंतर कुठे थोडी वोटिंग वाढली पांडू संघाच्या वतीने. धावसंख्या झालेली ती 29 धावा. 29 10 धावांची गरज आता. एक आणि 50% त्याचा झालेला आहे वोटिंग बघा. 50% पांजू, 50% उमेदमान. मात्र हा सामना कोण जिंकणार, पांजू की उमेदमान? सात चेंडू 10 धावांची गरज. राजेन येतोय. धावसंख्या 29-39 धावांचं लक्ष आहे. 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक 7. चेंडू 10 धावांची गरज. सुरेख फटका बघायचा. चेंडू उचलेपर्यंत थोडेसे मिसफिट होते. चेंडूला चेंडू अडला होतो. चेंडू अजून सापडत नाहीये, मात्र उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय. बघता बघता या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता शेवटचा षटक कोण टाकेल, कुठला गोलंदाज या धावा अडवून ठेवेल. शेवटचे 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. 6-8. पुढील गोलंदाज कोण असेल? शेवटचे 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. सामन्याचे पंच शिंदे आणि मंगेश पाटील. आणि येतोय बघा मनोज पाटील, जे सलामीला आलेले मनोज पाटील. आता नंबर 4 चे गोलंदाजी करतील. 6 चेंडू मध्ये 8 धावा अडवतील की नाही
वोटिंग सुरू आहे. माझे संघनायक आहेत उमेदवार संघाचे. 6 चेंडू 8 धावा. दोन्ही संघाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने. चेंडू हवेमध्ये आहे, बघायचा आहे ते चांगला प्रयत्न होता, मात्र काय 2-3 पावलं चेंडू कमी पडले क्षेत्ररक्षक. या फटक्यावर येता 2 धावा आलेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहे तर 5 धाव संख्या गरज आहे 6. 5 चेंडू 6 धावा, 6 धावा 5 चेंडू. आपण बघत आहे तर दमन कप जबरदस्त आयोजन नियोजन. शॉर्ट चेंडू होता, मात्र अगदी पॉइंटच्या वरून चेंडू खेळला जातोय. चेंडू जातोय त्यांच्याच मंडळामध्ये, उमेदवार संघाच्या मंडळामध्ये. तिथे ते प्रेक्षक बसलेले आहेत तिथे आणि जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त बॅटिंग प्रमोदांच्या बॅट मधून. हा येतो जबरदस्त चौकार. 2 धावांची गरज. सुरेख अप्रतिम हा येतो षटकार, लांबच लांब. अशा प्रकारे उमेदवार संघ या दमन स्पर्धेमधून पराभूत होतोय आणि अभिनंदन अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील पांडुस संघाला. जबरदस्त मॅच कुठे होती. वोटिंग बघा 65-35 ची वोटिंग होती. त्याच्यानंतर 45-55 आले. त्याच्यानंतर 50% वोटिंग आले. त्याच्यानंतर 60 आणि 40 वोटिंग आले आणि इथे सामना जिंकतो पांडुस संघ. जबरदस्त मॅच. धन्यवाद कुंदन, धन्यवाद नवगड संघ, धन्यवाद. प्रेक्षक जे आमच्या घर बसले जोडलेले आहेत, लाईव्ह प्रेक्षक बघत आहेत आम्हाला, तर नक्कीच रिप्लाय बघू शकता. आज सामना कशा पद्धतीने खेळला, हायलाईट बघू शकता तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती तुमच्या. सुरेख अप्रतिम, काय क्लॅरिटी आहे कॅमेऱ्याची बघा. स्पोर्ट्स फॅमिली वरती जबरदस्त आणि मुर्द्या स्पर्धेपासून त्या आम्हाला जोडलेले आहेत. नक्कीच एन्जॉय आपण करतो, 3 दिवस करतोय आणि नक्कीच आणि मॅच संपल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आम्ही देतो हायलाइट बघायला तुम्हाला. कशा पद्धतीने फटकेबाजी, कशा क्षेत्ररक्षण केलं, कशा गोलंदाजी केली हे तुम्हाला दिसतं. सगळ्यांना बोलू मी. चला आम्हाला एक स्कोरर हवाय. कुंदन नवगर टीम, चला एक स्कोरर हवाय. कुठल्या टीमकडे एक स्कोरर असेल तर पाठवून द्या. उमेदमान ओळा स्पोर्ट्स ओळा स्कोरर आहे का? आपल्या ओळा स्पोर्ट बोलतो मी, आपला कांदरपडा वगैरे, गोडदेव कांदरपडा दहीसर स्कोरर असेल तर जरा पाठवा एक प्लीज. तो दो ये प्रसन्न येतोय स्कोरिंग साठी. पांजू टीम
पांजू टीम कॅप्टन जयप्रकाश भोईर, चला पंच पाठवा. पंच पाठवायचं आहे आणि उमयमान